नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. ओके, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचं जे युनिट 2 आहे त्यामधील 2.4 एक्सक्यूजेस हे जे नाटक आहे. ओके, या नाटकाचे जे काही वॉर्मिंग अप त्यामधील चिटचॅट असेल, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे त्याचे आन्सर्स मी तुम्हाला काय करणार आहे तर याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहेत. सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 8वी त्याचबरोबर इम्पॉर्टंट ग्रामर यांच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि इम्पॉर्टंट ग्रामर पण तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. 2.4 एक्सक्यूजेस या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला. टू 2.4 एक्सक्यूजेस म्हणजे सबबी. ओके, कारणं सांगणं थोडक्यामध्ये. तर त्यामध्ये वॉर्मिंग अपपासून सुरुवात करतो आहे आपण. चिटचॅट. ओके, चिटचॅटमध्ये पहिली प्रश्न आहे. आता चिटचॅटचे जे आन्सर्स आहेत तुम्हाला स्वतःच्या मनात द्यायचे असतात, तुमचे आन्सर्स वेगळे असू शकतात. ओके, आता मी याच्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगतो बघा. जसं की प्रश्न आहे, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे? तुम्ही रोज शाळेत वेळेवर येता का? ओके, काहींना उशीर होतो त्यांनी नो लिहायचं. काहींना जर तुम्ही जर रेग्युलर शाळेत टायमावर वेळेवर येत असाल तर तुम्ही येस लिहिणार. जसं मी लिहिलं आहे, येस आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे. मी शाळेमध्ये रोज काय करतो तर वेळेवर येतो. समटाईम्स आय केम लेट. कधी कधी मला उशीर होतो किंवा मग कधी कधी मी उशिरा येतो. सेकंड प्रश्न, व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट? तुम्हाला उशीर होतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, वेन एव्हर आय रीच लेट टू स्कूल. जेव्हा केव्हा मी शाळेत उशिरा जातो, आय फील गिल्टी अँड बॅड. मला वाईट वाटतं त्या संदर्भात की मी उशिरा आलो यामुळे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? आता शाळेमध्ये जे काही लेट कमर्स आहेत, उशिरा येणारे लोक आहेत त्यांच्यावर किंवा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होते? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, आवर टीचर्स पनिश लेट कमर्स ॲज दे शूड स्टँड इन द क्लास. आमचे जे टीचर्स आहेत ते काय करतात, जे लेट कमर्स आहेत त्यांना काय करतात तर पनिशमेंट करतात. कशी तर दे शूड स्टँड इन द क्लास. त्यांना क्लासमध्ये उभा राहायला सांगतात. द स्टुडंट्स रेग्युलरली कम लेट, आवर टीचर्स सेंड देम बॅक. जर काही मुलं रेग्युलरली लेट येत असतील तर आमचे शिक्षक जे आहेत त्यांना वापस पाठवतात. अँड आज टू ब्रिंग युअर पॅरेंट्स इन स्कूल. आणि सांगतात की तुमच्या पालकांना तुम्ही काय करा तर शाळेत घेऊन या. क्वेश्चन नंबर 4 आहे, डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग? आर दे ट्रू ऑर फेक? डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग्स? तुमच्या उशिरा येण्याबद्दल तुम्ही काही सबबी देतात का? ओके, काही कारणं सांगतात का तुम्ही, काही सबबी देतात का? आर दे ट्रू ऑर फेक? त्या खऱ्या असतात की खोट्या असतात? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, आय बिलीव्ह दॅट वन्स यू लाय. मला असं वाटतं की एकदा तुम्ही खोटं बोलले, यू हॅव टू डू इट अगेन अँड अगेन. त्यानंतर पुन्हा तुम्हाला खोटं पुन्हा बोलावं लागतं. देअर फोर आय नेवर लाय ऑर गिव्ह फेक रिझन्स फॉर लेट कमिंग. त्यामुळे मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटे अशा प्रकारचे काय करत नाही, कारणं देत नाही उशिरा येण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, व्हाय इज पंक्च्युलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? पंक्च्युलिटी, ओके, वक्तशीरपणा ज्याला आपण म्हणतो, हा जो वक्तशीरपणा आहे तो आयुष्यात का महत्त्वाचा असतो? ओके, याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे, इफ वी आर पंक्च्युअल वी विल नेवर मिस अपॉर्च्युनिटीज इन लाईफ. ओके, प्रश्न असा आहे की जर वी आर पंक्च्युअल, जर आपण वक्तशीर असू, वी विल नेवर मिस अपॉर्च्युनिटीज इन लाईफ. ज्या आपल्याला आयुष्यामध्ये संधी येतात त्या आपण काय करू शकत नाही, कधी गमावू शकणार नाही किंवा आपण ते गमावणार नाही येणाऱ्या संधींना. आवर वर्क विल ऑल्सो कम्प्लीट ऑन टाईम. आपला जे काम आहे ते सुद्धा वेळेत कंप्लीट होईल किंवा पूर्ण होईल. अँड वी कॅन गेट सक्सेस इन लाईफ बिकॉज ऑफ आवर पंक्च्युलिटी. आणि आपण काय होऊ तर यशस्वी होऊ आपल्या आयुष्यामध्ये कशामुळे तर बिकॉज ऑफ आवर पंक्च्युलिटी, आपल्या वक्तशीरपणामुळे. आता याचे आन्सर्स तुम्हाला वाटले तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहू शकता. हे आन्सर तुम्ही फॉलो करू शकता. ओके, चला आता पुढे येऊया, एन्जॉय द जोक. आता जोक सांगितलेला आहे तो आपण एन्जॉय करूया. काय दिलं आहे बघा त्या जोकमध्ये, म्हणजे आनंद घ्यायचा थोडक्यामध्ये. फर्स्ट जोक आहे, टीचर आसिफ वाय आर यू क्रॉलिंग इन टू द क्लास? आसिफ तू वर्गामध्ये रांगत का येत आहेस? ओके,
आसिफ, आय एम सॉरी टीचर, मला क्षमा करा शिक्षक किंवा टीचर, बट यस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. तुम्ही मला काल म्हणाले होते की तुम्ही मला वॉर्निंग केलं होतं, तुम्ही मला सबब दिली होती, तुम्ही मला सांगितलं होतं की नॉट टू वॉक इन द क्लास लेट, उशीर आल्यानंतर उशिरा क्लासमध्ये चालत येत जाऊ नकोस. सो त्यामुळे थोडासा विचित्रचा आन्सर दिले त्यांनी. टीचर म्हणजे जोकचा एक भाग आहे की तू चालत रांगत का बरं येतोय, तर तो म्हणतो की मला तुम्ही काल सांगितलं होतं तुम्ही असं उशिरा चालत यायचं नाही वर्गामध्ये, त्यामुळे मी रांगत येतोय. बी जोक आहे. शर्वरी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. शर्वरी, तू काय तर रेग्युलरली लेट येतेस शाळेमध्ये. डोंट यू फील अशेम, तुला लाज वाटत नाही का. वाय डू यू कम टू स्कूल सो लेट, तू उशिरा शाळेमध्ये का येतेस. शर्वरी, आय एम सॉरी मॅडम, मला क्षमा करा मॅडम, बट माय वे टू स्कूल देअर इज अ साईन दॅट से गो स्लो. मी ज्या रोडवरने शाळेत येते तिथे एक रोडवर साईन लिहिलेला आहे, तो म्हणजे गो स्लो, हळू जा. अँड मॅम, यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो वॉट रोड साईन सेज. आणि तुम्ही आम्हाला वॉर्न केलं आहे, तुम्ही आम्हाला इन्स्ट्रक्ट केलं, तुम्ही आम्हाला सूचना दिली मॅडम की जे काही रोडवर जे साईन दिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचे असणार आहे, तर फॉलो करायचे असणार आहेत. त्यामुळे गो स्लो म्हणजे ती काय ते हळूहळू शाळेमध्ये येते. ओके. कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वर यूज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. तर तुम्हाला वर्ड्स अंडरलाईन करायचे या जोकमधले जे काय तर सबबी आहेत कशासाठी, लेट कमिंग किंवा उशिरा येण्याच्या. तर आपण करू शकतो बघा कशा प्रकारे आहे. तर जो पहिला जोक आहे आसिफचा, त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की तो काय म्हणतो आहे की हे जे उत्तर त्यांनी दिलेलं आहे, यस्टरडे यू वॉर्न मी टू वॉक इन द क्लास, नॉट टू वॉक इन द क्लास. वॉक इन द क्लास हा तुम्ही अंडरलाईन करू शकता या वर्ड्सला. ओके, पहिल्या जोकमध्ये. आणि जो दुसरा जोक आहे त्यामध्ये मॅडमने जे सांगितलं गो स्लो, हा जो वर्ड आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. रोडवर साईन लिहिले गो स्लो, त्यामुळे तिला लेट झालं आहे, याला अंडरलाईन तुम्ही करू शकता. ओके. या व्यतिरिक्त तुम्हाला योग्य वाटेल जिथे जोक निर्मिती झालेली आहे, विरोध निर्मिती झाली, त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. आता पुढचं आहे, नाव डिस्कस विद इन ग्रुप्स अँड शेअर सम सिम्पल जोक्स. तुमच्या आपसामध्ये ग्रुपमध्ये डिस्कस करायचे काही जोक्स आणि ते तुम्हाला शेअर करायचे. आणि ते जोक्स कशाबद्दल असतील, टीचर्स आणि स्टुडंट्सबद्दल असतील, साधे जोक असावेत. ओके. ट्राय टू राईट 1 or 2 सच जोक्स इन युअर ओन वर्ड्स इन द अबोव फॉर्मॅट. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला काय करायचे, 1 ते 2 जोक्स तुम्हाला लिहायचे आहेत. मी तर 2 जोक्स दिले ते तुम्ही लिहू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला योग्य वाटतील ते तुम्ही फाइंड आउट करून लिहू शकता. तर पहिला जोक आहे बघा, टीचर म्हणतायत विच वन इज क्लोजर सन ऑर साऊथ आफ्रिका. आपल्या जवळ काय आहे, सूर्य आहे की साऊथ आफ्रिका. संदीप म्हणतोय, संदीप म्हणजे विद्यार्थी आहे, तो उत्तर देतोय सन, सूर्यजवळ आहे. टीचर म्हणता व्हाय म्हणजे का. संदीप म्हणतोय वी कॅन सी द सन ऑल द टाईम बट कांट सी साऊथ आफ्रिका. आपण काय करू शकतो, सूर्य जो आहे तो आपण नेहमी बघू शकतो, परंतु साऊथ आफ्रिका बघू शकत नाही. ओके, त्यामुळे सूर्य जो आहे तो जवळ आहे असंच संदीप म्हणतोय. हा एक जोकचा प्रकार झाला. सेकंड जोक आहे, इन अ क्लासरूम टीचर आस्क सर्वेश टू काउंट फ्रॉम 0 to 10. क्लासरूममध्ये टीचर सर्वेशला म्हणताय की 0 पासून 10 पर्यंत म्हण, काउंट कर. तर सर्वेश सुरुवात करतो बघा, 0 1 2 3 5 6 7 8 9 10. टीचर म्हणता व्हेअर इज 4, 4 कुठे आहे, म्हणजे 4 तो म्हणलाच नाही. सर्वेश उत्तर देतोय यस्टरडे आय हर्ड इन द न्यूज दॅट 4 डाईड इन अ कार ॲक्सिडेंट. काल मी न्यूज ऐकली की 4 जे आहेत ते कार ॲक्सिडेंटमध्ये वारलेत किंवा मेलेत. तर 4, त्यामुळे त्यांनी 4 काउंट नाही केला आहे. ओके, हा एक असा जोक आपला सांगता येईल. ओके, असे सिम्पल जोक्स तुम्हाला तयार करायचे. आणखीन या व्यतिरिक्त ते जोक्स तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे रिपोर्टेड स्पीचचा. ओके, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, रिपोर्टेड स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवले 4 पार्ट्समध्ये. ओके, अतिशय छान व्हिडिओ आहेत, तुम्ही ते बघितले तर तुम्हाला रिपोर्टेड स्पीचचा जो प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी निघून जाईल. म्हणजे आता तुम्ही तो अभ्यास केला चांगल्या प्रकारे तर तुम्हाला जे काही 8, 9, 10, 11, 12साठी तुम्हाला ते व्हिडिओ काम येतील आणि तुमचे जे प्रश्न असतील रिपोर्टेड स्पीचचे ते चुकणार नाहीत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रिपोर्टेड स्पीचची, त्याच्यावर जाऊन काय करा, रिपोर्टेड स्पीच चांगल्या प्रकारे अभ्यासा. ओके, इथे थोडक्यामध्ये माहिती दिली ती समजून घेऊया. स्पीच ऑर डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways. कुठले स्पीच असेल, डायलॉग असेल ते 2 प्रकारे आपण रिपोर्ट करू शकतो. फर्स्ट आहे डायरेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट.
ओके. वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिपोर्टेड वी कॉल इट डायरेक्ट स्पीच. जेव्हा एक्झॅक्ट वर्ड्स हे काय केले जातात तर सांगितले जातात स्पीकरचे, त्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॉट रिपोर्टेड, जेव्हा ज्याला आपण म्हणता येईल की एक्झॅक्ट वर्ड जे आहेत स्पीकरचे ते सांगितले जात नाही किंवा व्यक्त केले जात नाहीत, ओके, त्याला काय म्हणतात तर इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. ओके. कंटेंट सेम असतं, फक्त एक्झॅक्ट वर्ड्स नसतात कोणाचे स्पीकरचे, तर त्याला आपण काय म्हणतो तर इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो आहे. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते बघतोय आपण. त्यामध्ये एक्झाम्पल दिलं बघा सुरुवातीला डायरेक्ट स्पीचचं. अमर सेड आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. ओके, एक्झाम्पल आहे. अमर सेड आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. इनडायरेक्ट स्पीच त्याचं कसं होईल बघा. आता एक्झॅक्ट वर्ड्स दिले अमरचे, कुठले, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत, हे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत अमरचे. आता याला इनडायरेक्ट स्पीच केल्यानंतर कसं होईल ते, अमर टोल्ड संकेत दॅट ही वूड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. ओके, इथे एक्झॅक्ट वर्ड्स नाहीत, कंटेंट सेम आहे, परंतु वर्ड्स जे आहेत ते एक्झॅक्ट नाही आहेत कोणाचे अमरचे, तर हे झालं इनडायरेक्ट स्पीच. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. आता काय चेंजेस झालेत इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते तुम्हाला नोट करायचे, तुम्हाला लिहायचे आहेत. मग आन्सरमध्ये बघा मला सापडलेले चेंजेस काय काय आहेत तर, किंवा मग हे चेंजेस त्या डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना होतात. त्यामध्ये नंबर 1 आहे रिपोर्टिंग वर्ब सेड टू बिकम टोल्ड इन इनडायरेक्ट स्पीच. जो रिपोर्टिंग वर्ब आहे सेड, त्याचा बदल झालेला आहे टोल्ड. ओके, सेड टू आहे, त्याचा बदल झाला आहे टोल्ड. वाईल कन्वर्टिंग अ सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच रिमूव्ड इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. आता याच्यामध्ये वाक्यरचना थोडी मागं पुढे झाली बघा. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट स्पीचला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट केलं त्यावेळेस जो इन्व्हर्टेड कॉमा होता, ओके, तो काय केलेला आहे तर रिमूव्ह केलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही तुमच्या बुक ओपन जर असेल त्यामध्ये बघू शकता बघा. याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये कुठल्या प्रकारचा इन्व्हर्टेड कॉमा नाही आहे. जो इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला दिसतोय कशामध्ये, डायरेक्ट स्पीचमध्ये बघा, अमर सेड नंतर इन्व्हर्टेड कॉमा दिसतोय. ओके, तो रिमूव्ह केलेला आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये. थर्ड बदल तुम्हाला दिसेल, वाईल कन्वर्टिंग अ सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच कॉमा इज रिमूव्ड. आता डायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कॉमा दिसतो बघा, अमर सेड नंतर, तो रिमूव्ह केलेला आहे कशामध्ये तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये. इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा कॉमा दिसणार नाही. द सेंटेन्स इज जॉईन बाय कंजक्शन दॅट. जे सेंटेन्स आहेत, ओके, कुठले, अमर सेड हा आहे रिपोर्टिंग क्लॉज, आणि दुसरं सेंटेन्स आहे आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. यांना जॉईन करण्याचं काम केले दॅट या कंजक्शनने. ओके, आपण इथे दॅट हे कंजक्शन वापरलेलं आहे आणि वाक्य जोडलेलं आहे. म्हणजे कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा पण रिमूव्ह झालेला आहे आणि दॅटसुद्धा आपण कंजक्शन वापरलेलं आहे वाक्य जोडण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतोय बघा, मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर, तो तुम्ही जाऊन बघू शकता, जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, त्यानंतर आहे शाल बिकम वूड. शाल जो आहे त्याचा बदल काय झाला आहे, वूड झालेला आहे, म्हणजे टेन्समध्ये सुद्धा बदल होतात. टुमॉरो चेंज ॲज द नेक्स्ट डे, म्हणजे वर्डमध्ये सुद्धा काय झालं आहे बदल झाला आहे. म्हणजे टुमॉरो हा वर्ड आला इथे, तर त्याचा बदल आपण केला आहे द नेक्स्ट डे म्हणून. ओके, या टुमॉरोचा बदल आपण केला आहे द नेक्स्ट डे, म्हणजे हे चेंज ऑफ वर्ड. आता हे चेंजेस कसे काय होतात त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ येतो, तुम्ही जाऊन बघा. पुढचा आहे बघा मार्जिन क्वेश्चन्स. मार्जिन क्वेश्चन्सला आपण सुरुवात करतो आहोत. पहिला मार्जिन क्वेश्चन जो आहे तो आहे इन व्हॉट सेन्स वॉज रितेश अर्ली. ओके, तर याचा अर्थ होतो मराठीमध्ये की कोणत्या अर्थाने रितेश लवकर आला होता. आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. सेन्स काय त्या अर्ली या वर्ड मागचा बरं का, त्याच्यानुसार तो लवकर आला होता. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता ॲक्च्युली रितेश वॉज लेट. रितेश तर खरं म्हणजे लेट झाला होता. द फर्स्ट पिरियड ऑफ द क्लास वॉज अबाउट टू एंड. पहिला जो क्लास आहे तो जवळपास संपण्यात आला होता. अँड द सेकंड पिरियड वॉज टू स्टार्ट सून. आणि सेकंड पिरियड जो होता तो लवकर सुरू होणार होता. इंटेन्शनली अँड आयरॉनिकली द टीचर सेड दॅट रितेश वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. जाणीवपूर्वक, ज्याला आपण इंटेन्शनली म्हणतो, आयरॉनिकली म्हणजे उपहासात्मकपणे टीचर जे आहे ते रितेशला म्हणतात की तो खूप कसा आला आहे तर लवकर आला आहे सेकंड पिरियडसाठी. ओके, पुढचा प्रश्न आहे मार्जिन क्वेश्चनचा, तो म्हणजे व्हॉट वॉज द फर्स्ट रिझन व्हाय रितेश वॉज डिले. रितेशला उशीर होण्याचं पहिलं कारण काय होतं. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. वेन ही वॉज गोईंग टू स्कूल, जेव्हा तो शाळेत जात होता, ही हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. त्याला ओरडण्याचा आवाज आला, विवळण्याचा आवाज आला मेन रोडवरून. ही वेंट देअर अँड सॉ अ पर्सन वॉज लाईंग ऑन द पेमेंट हू वॉज ग्रोनिंग विथ पेन. ओके, ग्रोन म्हणजे कन्ने. ओके, तर तो तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं की एक माणूस जो आहे तो
फुटपाथवर. ओके, पेमेंट म्हणजे काय तर फुटपाथ ज्याला आपण म्हणतो. तर या फुटपाथवर काय झालं तर त्याने बघितलं की एक माणूस जो आहे तो कणत होता. ओके, कशाने तकलीफ होती, त्याला पेन होता, त्रास होत होता. ही निडेड हेल्प, त्याला मदतीची गरज होती. ॲज he रीच द मॅन, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. ज्यावेळेस तो रितेश त्याच्यापर्यंत पोहोचला, त्या व्यक्तीपर्यंत, तर एक दुसरा माणूस हा मधल्या शॉपमधून पळत आला. ही हॅड अ पॅकेट इन हिज हँड, त्याच्या हातात काहीतरी पॅकेट्स होते. ही वॉज अ थीप, तो चोर होता. द मॅन हू वॉज लाईंग नियर द पेमेंट गॉट अप अँड ही ऑल्सो स्टार्टेड रनिंग विथ द थीप. द मॅन हू वॉज लाईंग नियर द पेमेंट, जो व्यक्ती पेमेंटवर पडलेला होता, गॉट अप, उठला, अँड ही ऑल्सो स्टार्टेड रनिंग विथ द थीप, आणि तो काय झाला तर त्याची रनिंग सुरू केली त्याने थीपसोबत. ओके, रितेश रॅन आफ्टर देम, दे व्हॅनिश अराउंड द कॉर्नर. रितेश जो आहे तो त्याच्या मागे पळाला, परंतु ते दोघे काय झाले तर व्हॅनिश झाले. व्हॅनिश म्हणजे दिसेनसे झाले. ओके, दिस वॉज द फर्स्ट रिझन, ते पहिलं कारण होतं. अकॉर्डिंग टू रितेश, दॅट्स वाय ही वॉज डिले टू स्कूल. हे पहिलं कारण होतं ज्यामुळे रितेश काय झाला होतं तर शाळेमध्ये येण्यासाठी त्याला उशीर झाला होता. ओके, थर्ड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट मेड रितेश गो बॅक टू शॉप. ओके, कशामुळे रितेशला वापस जावं लागलं त्या शॉपमध्ये. आन्सर, रितेश वेंट बॅक टू द शॉप टू गेट बॅक हिज बॅग. रितेशला पुन्हा बॅग वापस घेण्यासाठी त्या शॉपमध्ये जावं लागलं. कशासाठी तर त्याची बॅग ही वापस आणण्यासाठी. वेन डीड द डॉग फायनली लीव द स्कूल बॅग. ओके, वेन डीड द डॉग फायनली लीव द स्कूल बॅग. जो कुत्रा आहे त्यांनी त्याची स्कूल बॅग शेवटी कधी सोडली. द डॉग फायनली लेफ्ट द स्कूल बॅग वेन रितेश ऑफर्ड हिम बिस्किट्स. ज्यावेळेस रितेशने त्या कुत्र्याला काय केले तर त्या डॉगला काय केले तर बिस्किट्स ऑफर केले, तेव्हा त्यांनी बॅग सोडली. क्वेश्चन नंबर 5 आहे, हाऊ डीड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग द सेकंड टाईम. जो सेकंड टाईम त्या कुत्र्याबद्दल किंवा त्या डॉगबद्दल रितेशने काय डिस्क्राईब केलं, कशा प्रकारे वर्णन त्या कुत्र्याचं त्या रितेशने केलं आहे दुसऱ्या वेळेस. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, रितेश डिस्क्राईब द डॉग ॲज अ ह्यूज डॉग बिफोर. सुरुवातीला त्यांनी त्या डॉगला एक ह्यूज म्हणजे मोठा कुत्रा असं संबोधलं. सेकंड टाईम ही डिस्क्राईब अ स्मॉल पपी, आणि दुसऱ्या वेळेस तो म्हणतो की तो छोटासा कुत्रा होता, स्मॉल पपी होता. ही सेड इट वॉज अ स्मॉल पपी बट वॉज अ बिग इन साईज. तो छोटा पपी होता परंतु त्याची साईज कशी होती तर मोठी होती, खूप मोठी होती. अशा प्रकारे त्यांनी सेकंड टाईम त्या कुत्र्याचं वर्णन केलं होतं. मार्जिन क्वेश्चनमधला 6 क्वेश्चन आहे बघा, वाय डिड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. ओके, वाय डिड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट. रितेशने जो काही आहे स्टोरीमध्ये पार्ट न घेण्यास का त्यांनी नकार दिला, किंवा मग त्यांनी का नाकारला असावं तुम्हाला असं वाटतंय. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, स्टोरी रायटिंगमध्ये पार्टिसिपेट न करण्यासाठी त्यांनी का नकार दिला. तर याच्यात आन्सर तुम्ही लिहू शकता बघा याचं, आय थिंक इफ ही अग्रीड टू टेक पार्ट इन द स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन ही वॉज अफ्रेड ही टीचर अँड क्लासमेट्स वूड नो हिज एक्सक्युजेस दॅट ही मेड अप. त्याला मला असं वाटतं की त्याला असं वाटलं की जर त्यांनी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये जर भाग घेतला तर त्याला भीती वाटत होती की त्याचे शिक्षक असतील, त्याचे क्लासमेट्स, वर्गमित्र असतील, दे वूड नो हिज एक्सक्युजेस. त्यांना काय होतील त्याच्या सबबी कळतील, त्याची कारणं कळतील जो ते नेहमी बनवत असतो. ही वॉन्टेड टू हाईड द फॉल्स एक्सक्युजेस. त्याला असं वाटत होतं की त्यांनी काय करावं तर स्वतःचे जे खोटे असे जे एक्सक्युजेस आहेत, सबबी आहेत, त्यांनी काय करावं त्यांना लपून ठेवावं. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, तुमच्या बुकमधलेच मार्जिनचे क्वेश्चन्स आहेत, त्यातला 7वा प्रश्न शेवटी आहेत. कॅन यू बिलीव्ह हिज लास्ट एक्सक्यूज फॉर रिफ्यूज टू टेक पार्ट. ओके, कॅन यू बिलीव्ह म्हणजे जे काही शेवटची एक्सक्यूज त्यांनी सांगितलं त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करता का, की त्यांनी जे नाकारलं स्टोरी टेलिंगमध्ये भाग न घेण्यासाठी शेवटचं जे कारण त्यांनी सांगितलं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का, किंवा मग तुम्ही त्याचा विश्वास ठेवू शकता का. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, नो आय डू नॉट बिलीव्ह इन रितेश लास्ट एक्सक्यूज फॉर रिफ्युजिंग टू टेक पार्ट इन स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. जे स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये त्याला भाग घ्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी जे नाकारलं त्याबद्दल म्हणजे त्यांनी त्यासाठी त्याची सबब सांगितली त्यावर माझा विश्वास नाही. ही वॉज गुड फॉर स्टोरी मेकिंग. तो स्टोरी बनवण्यात हुशार होता, चांगला होता. वी कॅन बी अंडरस्टूड बाय ईच ऑफ हिज एक्सक्युजेस विच शोज हिज इन्स्टंट स्टोरी मेकिंग स्किल. आपण समजू शकतो त्यांनी जे काही इन्स्टंट स्टोरीज बनवल्या आहेत त्याच्या
एक्सक्युजेस सांगण्यासाठी, ओके, किंवा एक्सक्युजेस सबबी सांगण्यासाठी. त्याच्यानं आपल्याला समजतं की तो कसा होता, खूप हुशार होता कशामध्ये, स्टोरी मेकिंगमध्ये. देअर फॉर हिज लास्ट एक्सक्यूज दॅट ही इज नॉट गुड ॲट स्टोरी मेकिंग वी कॅनॉट बिलीव्ह ऑन इट. त्याच्यामुळे त्याने जी शेवटची सबब सांगितली की तो कसा नाही, तर चांगला नाही आहे कशामध्ये, स्टोरी मेकिंगमध्ये, त्याच्यावर वी कॅनॉट बिलीव्ह ऑन इट, आपण त्याच्यावर काय करू शकत, विश्वास ठेवू शकत नाही. इंग्लिश वर्कशॉपकडे येतो आहे आपण. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द स्किट. जी स्किट आहे त्या स्किटमधून तुम्हाला एक करेक्ट वर्ड इथे वापरायचा आहे. जसं पहिला प्रश्न आहे बघा, द हेवी लोड वूड नॉट डॉट 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 डॉट. तर या नॉट नंतर आपण टाकणार आहोत स्किटमधील मूव्ह वर्ड. द हेवी लोड वूड नॉट मूव्ह. पुढचा प्रश्न आहे, द पोलीस अराइव्ड टू डॉट 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 द क्राईम. आन्सर, द पोलीस अराइव्ड टू डील विथ, ओके, द क्राईम. तिसरा प्रश्न आहे, माय फ्रेंड डॉट 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 मी टू ईट चॉकलेट इन द क्लासरूम. माय फ्रेंड ऑफर्ड मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर फोर्थ आहे, आय वॉज डॉट 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 टू फाइंड माय लास्ट नोटबुक. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, आय वॉज इन मॅड रश टू फाइंड माय लॉस्ट बुक नोटबुक्स. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे आन्सरमध्ये तुम्ही इन मॅड रश हे तुम्ही लिहिणार आहात त्या रिकाम जागी. फिफ्थ आहे, द इंज्युअर्ड चाइल्ड केप्ट डॉट 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 विथ पेन. त्याच्या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द इंज्युअर्ड चाइल्ड केप्ट ग्रोनिंग विथ पेन. पुढचा प्रश्न आहे 6, ही स्टोल द कॅश अँड डॉट 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 इन द डार्क नाईट. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, ही स्टोल द कॅश अँड व्हॅनिश्ड इन द डार्क नाईट. ओके, अँड नंतर व्हॅनिश हा वर्ड तुम्हाला टाकायचा आहे, अँड व्हॅनिश्ड इन द डार्क नाईट. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. पुढचा आहे, रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर द नॅरेटर. खाली द्या काही वाक्य दिलेले, त्याला काय करायचं, तुम्हाला एक रिअरेंज करायचं आहे, एका ऑर्डरमध्ये तुम्हाला सांगायचं आहे स्टोरीची मध्ये ज्या घटना घडल्या त्यानुसार. आता याचं ह्या प्रश्नाची तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिसू शकतो. आन्सर मी डिरेक्ट सांगतोय, आपलाही वेळ वाचून जाईल. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता का, पहिले जी इन्सिडेंट असेल ती असणार आहे फोर्थ. ते म्हणजे काय, रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. त्यानंतरची इव्हेंट असणार आहे तो म्हणजे 6 सेंटेन्स. ते म्हणजे काय आहे, अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेमेंट. एक व्यक्ती जो कणत होता, विवळत होता कशाने, त्रासाने, आणि तो पेमेंटवर फुटपाथवर बसला होता किंवा पौडला होता. थर्ड जे असेल त्याच्यामध्ये येईल तुमचा 5th नंबरचा सेंटेन्स, जे नंबर 3ला येईल ते असणार आहे, अ थीफ केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. त्यानंतर चौथं वाक्य असेल, आणि त्यासाठी जर आपण ऑर्डरमध्ये बघितलं तर आता दुसऱ्या नंबरचं जे वाक्य आहे ते तुम्हाला 4 नंबरला ठिकाणी घ्यायचं आहे. द ग्रोनिंग मॅन जॉईन द थीफ अँड रॅन अवे. त्यानंतरचं पुढचं असणार नंबर 3चं वाक्य, अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. त्यानंतर पुढचं 7वं वाक्य, द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. आता हे 6वं वाक्य, परंतु आपण 7व्या नंबरचं जे 6व्या नंबरला घेणार आहोत रिअरेंज करताना. द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. त्यानंतर आहे 7 नंबरचं वाक्य त्या ठिकाणी येईल 1 नंबरचं, ते म्हणजे द डॉग बिगन टू फॉलो रितेश टू स्कूल. आणि शेवटी तुम्ही घेणार आहात, द डॉग इट सेल्फ फाउंड इट्स ऑनर. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे, डिस्कस अँड राईट इन आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तर लिहायचे आहेत. तर याचं आन्सर असणार आहे, पहिला प्रश्न आहे त्याचा आहे, वर द एक्सक्युजेस गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल ट्रू. त्यांनी जे काही कारणं सांगितलीत किंवा एक्सक्युजेस सांगितले, सबबी सांगितल्या त्याच्या लेट येण्याच्या, ओके, कोणी रितेशने, त्या ट्रू आहेत का. गिव्ह रिझन फॉर युअर रिस्पॉन्स. तुम्ही काय करायचं, त्याच्या रिस्पॉन्समध्ये तुम्हाला त्याचं रिझन लिहायचे आहेत. ओके, उशिरा येण्याबद्दलच्या सबबी सांगितल्या त्या खऱ्या होत्या का, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं किंवा त्याचे रिझन्स तुम्हाला सांगायचे आहेत, खऱ्या आहेत की नाही. तर आन्सरमध्ये लिहू शकता, वॉट एव्हर द एक्सक्युजेस रितेश गेव फॉर हिज लेट अरायवल टू स्कूल वर नॉट ट्रू, बिकॉज ज्या काही सबबी सांगितल्या रितेशने त्या लेट येण्यासाठी, शाळेमध्ये आल्यामुळे लेट येण्याचे कारण जे तिने सांगितल्या सबबीच्या, त्या सांगितल्या शाळेत येण्याच्या, त्या सगळ्या खोट्या होत्या. कारण पहिलं कारण आहे, बिकॉज he said in first excuse that a man was lying and groaning with pain on the pavement. त्याने सुरुवातीला सांगितलं
की एक व्यक्ती जो आहे तो पौडला होता पेमेंटवर फुटपाथवर आणि करत होता कशाने तर त्रासाने. लेटर दॅट मॅन ओनली स्टार्टेड रनिंग विथ द थीफ. आणि नंतर लगेच तो माणूस काय झाला तर त्या चोरासोबत तो काय झाला तर पळून गेला. पुढचा आहे सेकंड पॉईंट. ही डिस्क्राईब द डॉग डिफरंटली इन 2 प्लेसेस. त्यांनी काय केलं तर डॉग जो आहे तोला 2 वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काय केलं तर डिस्क्राईब केलेलं आहे कथेमध्ये. ही हॅड नॉट एंटर्ड इन शॉप बट ही सेड ही लेफ्ट हिज बॅग इन द शॉप. तो शॉपमध्ये गेला नव्हता परंतु त्यांनी सांगितलं की त्याची काय त्याची बॅग कुठं विसरली होती, त्या शॉपमध्ये विसरली होती. ओके. त्यानंतर आहे पुढचा सेकंड प्रश्न. तो म्हणजे डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज. हाऊ डू यू नो दॅट. ओके. रितेशच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी की शिक्षिका त्या गोष्टींवर शिक्षिकेचा विश्वास बसला होता का, तुम्हाला ते कसं समजतं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. नो, द टीचर डिड नॉट बिलीव्ह ऑन रितेश स्टोरी. टीचर ज्या होत्या त्यांना विश्वास नव्हता रितेशच्या स्टोरीजवर, त्या कथा त्यांनी सांगितल्या. आफ्टर हिज एव्हरी एक्सक्युजेस शी रिमार्क आयरॉनिकली अँड ट्राईंग टू सजेस्ट हिम हिज एक्सक्युजेस आर फॉल्स. प्रत्येक सबबीच्या वेळेस ती काय करायची तर आयरॉनिकल रिमार्क करायची, उपहासात्मक ती येस म्हणायची त्याला. अँड ट्राईंग टू सजेस्ट, आणि ती सांगण्याचा प्रयत्न करायची त्याला की हिज एक्सक्युजेस आर फॉल्स. तो जो काही सबबी सांगतोय त्या कशा आहेत तर खोट्या आहेत, अशा प्रकारे सांगण्याचं काम ती करत आहे. थर्ड प्रश्न आहे बघा. वाय डिड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शुड इंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट. ओके. रितेशने कथालेखनाच्या स्पर्धेत भाग घ्यावा असं शिक्षिकेने का सुचवले. ओके. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आन्सर असणार आहे, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द टीचर सजेस्टेड रितेश शुड टेक पार्ट इन स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन बिकॉज शी वॉन्टेड टू ब्रिंग टू नोटिस हिम दॅट वॉट एव्हर एक्सक्युजेस ही हॅड मेड वर फॉल्स. आता टीचर काय करते, रितेशला तिने काय केलं सजेस्ट केलं की त्यांनी काय करावं, पार्ट घ्यावा स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये. ओके. कारण तिला असं वाटतं की तिने काय करायचं, तिला काय करायचं नोटीस करायचं आहे कोणला, रितेशला, की तो जो एक्सक्युजेस जो सबबी तो सांगतोय त्या कशा तर खोट्या होत्या. अँड शी न्यू इट, तिला त्या माहिती होत्या. देअरफोर शी सजेस्टेड हिम टू टेक पार्ट इन स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. त्यामुळे ती त्याला सजेस्ट करत होती की तू काय कर तर स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घे. क्वेश्चन नंबर 5 आहे. व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. तुमच्या मतानुसार कुठला योग्य माध्यम आहे, कुठला योग्य असा मार्ग आहे ज्यातून तुम्ही काय करू शकता तर मुलांना चिल्ड्रन्सला सांगू शकता की त्यांनी रेग्युलरली शाळेमध्ये यावं आणि लेट व्हायला नको. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. फर्स्टली, द टीचर शुड टेल देम इम्पॉर्टन्स ऑफ टाईम इन लाईफ अँड हाऊ पंक्च्युलिटी कॅन ब्रिंग सक्सेस इन देअर लाईफ. शिक्षकांनी त्यांना पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की टायमाचं महत्त्व काय आहे आयुष्यामध्ये आणि पंक्च्युलिटी जो वक्तशीरपणा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे सक्सेस येईल. सेकंडली, दुसरी गोष्ट म्हणजे द टीचर शुड कॉल देअर पॅरेंट्स अँड आस्क देम टू टेक केअर ऑफ देअर लेट कमिंग स्टुडंट्स. त्या शिक्षकाने काय केलं पाहिजे तर त्या मुलांच्या पालकांना फोन करून सांगितलं पाहिजे की त्यांनी ते पुढचे नेक्स्ट टाईम लेट होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. अशा प्रकारे पुढचा जो पॉईंट असणार आहे, रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. ओके. इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला खालील दिलेल्या वाक्यांचं बदल करायचं आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे की जे काही रिपोर्टेड डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो जर तुम्ही बघितला ते आन्सर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ही उत्तरं समजून जातील मी कशा प्रकारे दिलेले आहेत. त्यामुळं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचची व्हिडिओ बघा. चला, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही. पहिला प्रश्न आहे, रितेश मे आय कम इन मॅडम. आता याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. रितेश रिक्वेस्टेड मॅडम इफ ही माईट कम इन. हे त्याचं आन्सर असणार आहे. आता इफ तिथे का बरं आलं, ही काय बरं आलं, याचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल जे मी तुम्हाला सांगितले. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ते बघितल्यानंतर. सेकंड पॉईंट आहे, मिसेस सेन रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट ही वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. थर्ड प्रश्न आहे, रितेश आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. आन्सरमध्ये रितेश सेड दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप.
पुढचा आहे रितेश आय एम सॉरी मॅम. रितेश टोल्ड मॅम दॅट ही वॉज सॉरी. पुढचा प्रश्न आहे मिसेस सेन देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही मिसेस सेन सेड दॅट देअर वॉज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. हे आन्सर असू याशी प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. ओके, चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय दिलेलं बघा. इमॅजिन देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल. असं गृहीत धरायचं की तुमच्या शाळेमध्ये स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे. फ्रेम नोटीस, तुम्हाला एक नोटीस बनवायची आहे आणि खाली दिली ती तुम्हाला नोटबुकवर याच्यावर लावायची. कशावर? नोटीस बोर्डवर. तर काही पॉईंट्स तुम्हाला हे खालचे पॉईंट जे सांगितले ते तुम्हाला ते कवर करायचे तुमच्या नोटीसमध्ये. कुठले कुठले पॉईंट्स त्यामध्ये? नेम ऑफ द कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशनचं नाव. ॲट व्हॉट लेवल, लेवल्स काय आहे. डेट, टाईम, व्हेन्यू. ड्युरेशन फिक्स्ड फॉर रायटिंग द स्टोरी. पॉईंट्स टू बी कन्सिडर वाईल जजिंग विनर्स. पॉईंट्स काय असणार जे जज कन्सिडर करणार. ड्युरेशन काय असणार आहे रायटिंग स्टोरीचा. प्राईज काय असणार आहे. कॉन्टॅक्ट पर्सन, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. पार्टिसिपेशन एंट्रीसाठी हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा कशा प्रकारे आन्सर लिहिलं, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं. पहिलं तुमच्या शाळेचं नाव, मग आता सर्वेश इंग्लिश स्कूल नाशिक, MG रोड आदित्य कॉलनी नाशिक हे तुमचा ॲड्रेस झाला. रेश टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही डेट टाकणार आहे, म्हणजे ज्या तारखेला तुम्ही नोटीस लिहिता ती तारीख. त्यानंतर एक लाईन सोडून द्या. नोटीस हा वर्ड लिहा मोठ्या शब्दामध्ये. ओके, पुन्हा एक लाईन सोडून द्या आणि तुमच्या नोटीसला लिहायला सुरुवात करा. लक्षात ठेवा की हे पॉईंट्स तुम्हाला कन्सिडर करायचे, कवर करायचे तुमच्या नोटीसमध्ये. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. अशा प्रकारेच नोटीस लिहिल्या जाते, हे लक्षात असू द्या याच्यानंतर. ओके, तर आन्सर असेल ऑल द स्टुडंट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की द स्कूल हॅज ऑर्गनाइज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन फॉर स्कूल स्टुडंट्स ऑन द ओकेजन ऑफ महात्मा गांधी जयंती. शाळेने काय केलं तर स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे आपल्या सर्व शाळकरी मुलांसाठी. कशाबद्दल तर ऑन द ओकेजन ऑफ महात्मा गांधी जयंती, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. द कॉम्पिटिशन इज फॉर ऑल क्लासेस बट वी मेड 3 ग्रुप्स. ज्या कॉम्पिटिशन ती सर्व क्लासेससाठी आहे, परंतु आपण 3 ग्रुप बनवले आहेत. फर्स्ट फॉर स्टँडर्ड 1st to 4th. पहिला ग्रुप असेल 1st स्टँडर्ड ते 4th. सेकंड असेल 5th to 7th स्टँडर्ड. आणि थर्ड जो ग्रुप असेल तो असणार आहे 8th to 10th स्टँडर्ड. 8वी ते 10वीचा ग्रुप असेल. कशासाठी? स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनसाठी. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड इन आवर स्कूल असेंब्ली हॉल ऑन फ्रायडे 2 ऑक्टोबर 2021. आता ही जी कॉम्पिटिशन असेल ती शाळेच्या असेंब्लीमध्येच घेण्यात येईल, असेंब्ली हॉलमध्ये. कधी? शुक्रवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी. ड्युरेशन ऑफ द स्टोरी रायटिंग विल बी 1 hour. आणि ड्युरेशन जे असेल स्टोरी रायटिंगचं ते असणार आहे कॉम्पिटिशनचं 1 घंटा. अँड देर इज नो लिमिट ऑफ वर्ड्स. कुठल्याही प्रकारच्या शब्दांना लिमिट नाही आहे. द स्कूल विल प्रोव्हाइड पेपर्स फॉर रायटिंग स्टोरी. शाळा काय करणार आहे तर पेपर्स प्रोव्हाइड करणार आहे स्टोरी रायटिंगसाठी. 3 विनर्स एक्सटर्नल जजेस विल डिक्लेअर. 3 जे विनर्स असतील ते एक्सटर्नल जजेस डिक्लेअर करतील. दे विल ऑब्झर्व युअर क्वालिटी ऑफ लँग्वेज, स्टाईल, इमॅजिनेशन, न्यूनेस एक्सेट्रा. आणि काही खालचे जे पॉईंट्स आहेत ज्यामध्ये काय काय ऑब्झर्व करतील तुमच्या स्टोरी रायटिंगमध्ये ते तुमची लँग्वेजची क्वालिटी, स्टाईल कशी आहे, इमॅजिनेशन कसं आहे तुमचं, न्यूनेस नवीन काय आहे तुमच्या स्टोरीमध्ये हे बघण्याचं काम जजेस करतील. ओके, इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मस्ट कॉन्टॅक्ट टू मिस्टर नितीन संकपाळ सर टू गिव्ह देअर एंट्रीज. ओके, तर इंटरेस्टेड जे कॅन्डिडेट्स असतील त्यांनी काय करायचं आहे तर मिस्टर नितीन संकपाळ सर यांना काय करायचं तर त्यांची नावं द्यायची आहेत किंवा त्यांची एंट्रीज त्यांना त्या सरांकडे जमा करायच्या आहेत. ओके, अशा प्रकारे त्या याचं शेड्यूल. आता या नोटीसमध्ये आपण सर्व पॉईंट्स कवर केले आहेत आणि नोटीस तुम्ही अशीच लिहिणार आहात हे लक्षात ठेवा. ओके, तुमच्या शिक्षकांसोबत चर्चा करा वाटलंच तर या संदर्भात, पण नोटीस अशी लिहिल्या जाते. शेवटी असेल सेक्रेटरी सर्वेश इंग्लिश स्कूल कल्चरल हेड. ज्यांनी नोटीस लिहिली त्याचं नाव असावं. एक इथे तुम्ही प्रिन्सिपलसुद्धा लिहू शकता, प्रिन्सिपल सर्वेश इंग्लिश स्कूल. आता कल्चरल हेड असतो शाळेमध्ये तर त्यानुसार आपण कल्चरल हेडचं नाव टाकलेलं आहे. प्रिन्सिपल लिहिलं तरी चालेल. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना जो की आपला एक्सक्यूजेस 2.4 हा जो लेसन आहे त्या लेसनचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप यांची प्रश्न उत्तरं चांगल्या प्रकारे समजलेली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा
आपलं यूट्यूब चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक्स दिल्या आहेत त्या जाऊन बघा. त्यामध्ये तुम्हाला 8वीचे सर्व व्हिडिओज, ग्रामरचे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील, त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यावर फक्त क्लिक करायचं, तुमच्यासमोर प्लेलिस्ट येऊन जाईल. प्लेलिस्टवर क्लिक करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर येऊन जातील. जो एक वाटतो तुम्ही तो अभ्यासू शकता. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.